आपल्या माणसाचा सन्मान करणं या खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे फक्त एक गाणं गातोय कारण मालवणी सिंधुदुर्गाचा कार्यक्रम आणि माझा एक मालवणी गाणं खूप व्हायरल झालेला. गाराणा बिराणा घातलास ना त्यांनी, हा मग गाराणा स्किप करते आणि डायरेक्ट गाण्याकडेच वळते. कसा आपली मालवणी माणसं जेव्हा मुंबईत येतात ना तेव्हा ती वाईट तर मगाशी 2-3 पोरा इंग्लिश मिडियमची बोलली हे म्हणाले आमका काय समजला नाही, बरोबर ना. तर मग कसं असता की मालवणी माणूस जेव्हा मुंबईत येतात, मी आता ताईशी बोलले तेव्हा त्यांनी विषय निघालो, आम्ही ट्रेन मध्ये पण भेटलो की असेच बोलतो मालवणी माणूस, तू खायचो रे मी खायचो. आता ताईंना सांगलंय मी चौक्याचो, तर ताई म्हणाले काय सांगतात माझी आऊस चौक्याची या चवा. म्हटलं गजल ही सुरू झाली. आणि त्याच्यामुळे मालवणी माणसानं आपल्या औषध म्हणजे मालवणी भाषेत कधी विसरता कामा नये, बरोबर ना. म्हणजे खड्या उपसार किती होतो मोठा. आता मी दुबई थायलंड पर्यंत कार्यक्रम करून गेलोय पण स्थळी पण गेल्यानंतर माका या गाण्याची फरमाईश येतात. मुळात या गाणं काशीनाथ परब बुवांचा, पण एका मालवणी कार्यक्रमात मी गायल्यामुळे तो अजरामर झाला. तुमका आवडला तर टाळी जरूर वाजवा. हा मालवणी माणसा मुंबई गेलास म्हणा, मालवणी बोला तुला जा नको. बघतास काय केले तू औषध हो तुमच्या टाळी वाजवा. बघलास ताई मी औषध हो म्हटलंय तरी पण टाळी वाजवलेली. ही आमच्या मालवणीची संस्कृती आहे. म्हणजे आमच्या गाडीतून सुद्धा पण काय दिसता प्रेम दिसता. मालवणी माणसा मुंबई गेलास म्हणा, मालवणी बोला तुला जा नको, मालवणी बोला तुला जा नको. शिवराळ असली तरी प्रेमळ भाषा, सागरमणी झालंच म्हणा इसरा नको. येवा मालवण आपलंच असा, येवा कोकण आपलंच असा, येवा सिंधुदुर्ग आपलंच असा, येवा कोकण आपलंच असा. कोकणची माती प्रेमाची नाती, गावचो कुडगो इसरा नको, गावचो कुडगो इसरा नको, गावचो कुडगो इसरा नको. माडा भोपळीची आंब्याची झाडा, फुकटची गावली म्हणा तोडा नको. येवा मालवण आपलंच असा, येवा कोकण आपलंच असा, येवा मालवण आपलंच असा, येवा कोकण आपलंच असा. धन्यवाद.